नमस्कार. जर तुम्ही राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा EPS अंतर्गत पेन्शन घेत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. पेन्शन वाढीबाबत मोठी चर्चा सुरू आहे. काही महत्त्वाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक निर्णय घेऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे लाखो पेन्शनधारकांचे लक्ष आता पुढील सरकारी निर्णयाकडे लागले आहे. गेल्या अनेक वर्षापासून पेन्शनधारकाकडून एकच मागणी सातत्याने केली जात होती. वाढती महागाई, औषधांचा खर्च, दैनंदिन गरजांवरील वाढलेला खर्च आणि कमी पडणारे निवृत्ती वेतन यामुळे पेन्शनमध्ये वाढ करावी अशी मागणी वारंवार करण्यात आली. आता या मागण्यांवर सरकारकडून सकारात्मक हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे. पावसाळी अधिवेशनातही अनेक लोकप्रतिनिधी पेन्शन वाढीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर या विषयावर चर्चा वाढली असून लवकरच काही महत्त्वाचे निर्णय जाहीर होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या चर्चेत असलेल्या माहितीनुसार राज्यातील मोठ्या संख्येने पेन्शनधारकांना याचा फायदा होऊ शकतो. मात्र सरकारकडून अधिकृत आदेश आल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. पेन्शनधारकांची पहिली आणि सर्वात मोठी मागणी म्हणजे पेन्शनमध्ये वाढ. महागाई सातत्याने वाढत असल्यामुळे सध्याचे निवृत्ती वेतन अनेकांना अपुरे पडत असल्याची भावना आहे. विशेषतः औषधे, उपचार, घरखर्च आणि इतर आवश्यक खर्च भागवताना अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच कारणामुळे पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी अनेक संघटनांनी सरकारकडे केली आहे. याच मागणीवर सरकार सकारात्मक विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय बँकांमध्ये पेन्शन काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या रांगेत उभे राहावे लागते. ही देखील एक मोठी समस्या आहे. यामुळे पेन्शनधारकांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे. यावरही सरकारकडून विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधांमध्ये अधिक मदत मिळावी, औषधांच्या खर्चावर भार कमी व्हावा आणि सरकारी योजनांचा लाभ सहज मिळावा अशा अनेक मागण्या सरकारसमोर ठेवण्यात आल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये अनेक प्रकारचे दावे फिरत आहेत. मात्र कोणतीही माहिती खरी मानण्यापूर्वी सरकारचे अधिकृत शासन निर्णय किंवा अधिकृत घोषणा येणे आवश्यक आहे. आता सर्वांचे लक्ष एका प्रश्नाकडे लागले आहे. जर सरकारने पेन्शन वाढीचा निर्णय घेतला तर कोणाला लाभ मिळेल, वाढ किती होईल, कोणत्या अटी लागू असतील आणि ही वाढ नेमकी कधीपासून लागू होऊ शकते, या सर्व मुद्द्यांची सविस्तर माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पेन्शन वाढीबाबत नेमकी कोणती माहिती समोर येत आहे आणि त्याचा परिणाम कोणावर होऊ शकतो. सध्या विविध कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारक संघटनांकडून सरकारकडे अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वात पहिली मागणी म्हणजे वाढत्या महागाईचा विचार करून पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी. गेल्या काही वर्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर, औषधांचा खर्च आणि आरोग्य सेवांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी विद्यमान पेन्शन अपुरी पडत असल्याचे सांगितले जात आहे. दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे पेन्शनधारकांना बँकांमध्ये अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते. यामुळे स्वतंत्र सुविधा किंवा स्वतंत्र काउंटर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीवर संबंधित विभाग विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत आदेश जाहीर झालेले नाहीत. तिसरा मुद्दा आरोग्य सुविधांचा आहे. वयोमानानुसार औषधे, तपासण्या आणि उपचारांचा खर्च वाढत जातो. त्यामुळे सरकारी आरोग्य योजनांचा लाभ अधिक सुलभपणे मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत तयार ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. तसेच दरवर्षी सादर कराव्या लागणाऱ्या जीवन प्रमाणपत्राच्या प्रक्रियेतही बदल व्हावा अशी मागणी अनेक पेन्शनधारकांनी केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना वारंवार बँक किंवा कार्यालयात जावे लागू नये, प्रक्रिया अधिक सोपी व्हावी आणि डिजिटल सुविधांचा वापर वाढावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र या संदर्भातही अंतिम निर्णयाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. दरम्यान सोशल मीडियावर अनेक संदेश व्हायरल होत आहेत. काही ठिकाणी पेन्शनमध्ये ठराविक टक्केवारीने वाढ होणार असल्याचा दावा केला जात आहे. काही ठिकाणी ऑगस्टपासून वाढ लागू होईल असेही सांगितले जात आहे. मात्र या दाव्यांचा अधिकृत शासन निर्णय किंवा सरकारी अधिसूचनेचा आधार उपलब्ध नाही. त्यामुळे अशा संदेशावर लगेच विश्वास ठेवू नका. जर सरकारकडून पेन्शन वाढीचा निर्णय जाहीर झाला तर त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या पेन्शनधारकांना लाभ मिळेल, वाढीची रक्कम किती असेल, अंमलबजावणीची तारीख कोणती असेल आणि त्यासाठी कोणत्या अटी लागू असतील याची संपूर्ण माहिती अधिकृत आदेशामध्ये स्पष्ट केली जाईल. पेन्शनधारकांनी सध्या घाबरण्याची किंवा अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. सरकारकडून अधिकृत माहिती जाहीर होताच त्यानुसार पुढील प्रक्रिया करावी. कोणत्याही अर्ज, कोणतेही शुल्क किंवा कोणत्याही नवीन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत सूचना तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे, पेन्शनधारकाच्या मागण्या आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. महागाई, आरोग्य खर्च आणि वाढता आर्थिक ताण लक्षात घेता या विषयावर सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र अंतिम निर्णय जाहीर होईपर्यंत कोणतीही माहिती निश्चित मानू नये. या विषयावर पुढे आणखीन कोणते अपडेट समोर येताच सरकारचा अधिकृत निर्णय काय असतो आणि पेन्शनधारकांसाठी नेमके कोणते बदल लागू होतात याची सविस्तर माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेन्शनधारकांनी पुढे काय करावे. सर्वप्रथम कोणत्याही व्हायरल मेसेज किंवा सोशल मीडियावर पोस्ट पाहून निर्णय घेऊ नका. पेन्शन वाढ, नवीन नियम
किंवा अतिरिक्त लाभ संदर्भातील माहिती नेमकी संबंधित सरकारी विभाग, अधिकृत शासन निर्णय किंवा अधिकृत संकेतस्थळावरूनच तपासा. अधिकृत आदेश जाहीर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाते. जर सरकारकडून पेन्शन वाढीची घोषणा झाली तर त्यामध्ये लाभ कोणाला मिळणार, वाढ किती असेल, ती कोणत्या तारखेपासून लागू होईल आणि कोणती कागदपत्रे आवश्यक असतील याबाबत स्पष्ट माहिती दिली जाईल. त्यामुळे अधिकृत सूचना येईपर्यंत संयम ठेवणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आपली आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याची माहिती, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्रे योग्य स्थितीत असणे महत्त्वाचे आहे. भविष्यात कोणतीही नवीन प्रक्रिया सुरू झाल्यास ही कागदपत्रे उपयोगी पडू शकतात. आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी संबंधित योजनेची माहिती जवळच्या शासकीय कार्यालयातून किंवा अधिकृत पोर्टलवरून तपासून घ्यावी. अनेक योजनांचा लाभ केवळ योग्य नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रांतरच मिळतो. तसेच दरवर्षी सादर कराव्या लागणाऱ्या जीवन प्रमाणपत्राबाबत सरकारने भविष्यात काही बदल केले तर त्याची माहिती अधिकृतपणे जाहीर केली जाईल. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पेन्शनधारकांनी आपल्या बँकेशी नियमित संपर्क ठेवावा. पेन्शन जमा झाली आहे का, काही बदल झाले आहेत का किंवा नवीन सूचना आल्या आहेत का याची वेळोवेळी खात्री करून घ्यावी. कोणतीही अडचण आल्यास थेट संबंधित बँक शाखेशी किंवा पेन्शन विभागाशी संपर्क साधावा. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सध्या सोशल मीडियावर पेन्शनमध्ये 5%, 7%, 10% किंवा त्यापेक्षा जास्त वाढ होणार असल्याचे अनेक दावे केले जात आहेत. परंतु अशा दाव्यांना अधिकृत शासन निर्णयाची साथ नसल्यास ते निश्चित मानता येत नाहीत. त्यामुळे अधिकृत आदेश येईपर्यंत कोणतीही टक्केवारी किंवा वाढ निश्चित समजू नका. पेन्शनधारकाच्या विविध मागण्यांवर सरकार विचार करत असल्याची चर्चा सुरू आहे. वाढती महागाई, औषधांचा खर्च, आरोग्य सुविधा, बँकांमधील सेवा आणि इतर अनेक विषयावर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र अंतिम निर्णय जाहीर होईपर्यंत कोणती माहिती अधिकृत ठरत नाही. सरकारकडून नवीन शासन निर्णय, अधिसूचना किंवा अधिकृत घोषणा प्रसिद्ध होताच त्यामध्ये सर्व तपशील स्पष्ट केले जातील. त्यानंतर प्रत्यक्ष लाभ कोणाला मिळणार आणि त्याची अंमलबजावणी कशी होणार हे निश्चित होईल. सध्या एवढेच निश्चितपणे सांगता येईल की पेन्शनधारकाच्या प्रश्नाकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे आणि या विषयावर पुढील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे अधिकृत अपडेट्सकडे लक्ष ठेवा आणि अप्रमाणित माहिती पुढे पाठवण्याचे टाळा. या बातमीत पुढे कोणती अधिकृत निर्णय, शासन निर्णय किंवा नवीन अपडेट समोर आला तर त्याची संपूर्ण आणि अचूक माहिती आम्ही सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवू. तर मी आहे आदित्य, तुम्ही पाहतात रिअल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल. आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.